ओके. गुड आफ्टरनून डिअर फ्रेंड्स. जसं आपली आता चर्चा झाली त्या बाबतीत आजपासून जे काही सेशन आहे ऑनलाईन मीट्समध्ये थोडा प्रॉब्लेम येत आहे. कारण की त्यामध्ये जर बघितलं तर सेशनमध्येच क्लोज होत आहेत अँड दॅट्स वाय आय हॅव टेकन डिसिजन टू शेअर द व्हिडिओ लिंक्स इन्स्टेड ऑफ टेकिंग ऑनलाईन लेक्चर्स. सो ज्या प्रकारे आपण ऑनलाईन ॲक्टिव्हिटी कंडक्ट करत होतो तेच फक्त आता लेक्चर्स थ्रू आपण कंडक्ट करणार आहोत. So just go through the video one by one. If you are having any of the doubts, तुम्ही पर्टिक्युलरली कमेंट्समध्ये मला क्वेश्चन्स पाठवू शकतात किंवा पर्टिक्युलरली ग्रुपवरही तुम्ही जर मेसेजेस केले तर इट विल बी बेटर. आणि वीकली एक किंवा दोन वेळा आपण एक पर्टिक्युलर मीट आपण फॉर अ डिस्कशन पर्पज ओनली वी आर गोइंग टू कंडक्ट दॅट पर्टिक्युलर सेशन. सो लेट स्टार्ट विथ द टुडेज सेशन. मी पहिले फाईल माझी सेव्ह करून घेतो. ओके. आपण ज्या पर्टिक्युलर लोकेशनवर काम करत आहोत त्या लोकेशनला मी पर्टिक्युलर फाईल सिलेक्ट करून घेतो. आजची डेट टाकतो याला फॉर डेमो. टुडे इज 24/20. ओके. सो लेट स्टार्ट विथ सेशन. जसं की मी तुम्हाला आता आपलं डिस्कशन झालं होतं की एक 20 फीट बाय 20 फीटची मी पर्टिक्युलरली एक रूम कन्सिडर करणार आहे आणि ज्याच्यामध्ये आपण काम करणार आहोत. सो पर्टिक्युलरली जर बघितलं तर मी याला एक 6 इंच जस्ट एक प्लॅटफॉर्म पर्पज आय हॅव टेकन इट. दुसरा एक परत मी रेक्टँगलवर येतो मला रूम दाखवण्यासाठी. परत मी त्याला एक ग्रुप बनवला ऑफसेट ऑफ 6 इंचेस फॉर शोईंग दी वॉल्स. वॉलला रेज करण्यासाठी मी इथे पुल हा जो ऑप्शन आहे पी प्रेस केलेला आहे. वरच्या साईडला मला तो पुल करायचा म्हणून वरच्या साईडला ॲरो मूव्ह केला आहे आणि जे काही मेजरमेंट मला हवं होतं ते मी इथे दाखवलं आहे. स्लॅब थिकनेस दाखवली. इथे पण आपण एक कंपोनंट बनवून घेऊयात कारण की जर मला हा पर्टिक्युलर पार्ट हाईड करायचा वेळ आला तर तो कंपोनंट मधून मला हाईड करता आला पाहिजे. दॅट्स वाय आय हॅव शोन दॅट पर्टिक्युलर थिंग. नाव वी आर रेडी विथ द रूम. या रूमला पर्टिक्युलरली जर बघायचं झालं तर आपण एक बाहेरच्या साईडला थोडं गार्डनिंग वगैरेसाठी एक रेक्टँगल ड्रॉ करूयात जिथे आपण गार्डनिंग दाखवणार आहोत. सो रूम आहे म्हणल्यानंतर इथं ओपनिंग आली पाहिजे. सो वी विल शो दी ओपनिंग. सो ओपनिंग विल बी ऑफ 3.5 फीट बाय 7.25 फीट. पुल आउट करा, पुल इन करा. इथं मला विंडो दाखवायची आहे म्हणून एक पर्टिक्युलर डायमेन्शनवर मी स्ट्रेट लाईन येण्यासाठी किंवा लेवल सेम येण्यासाठी लाईन ड्रॉ केली. त्यानंतर रेक्टँगल घेऊन ड्रॉ केलं. ऑफसेट मला जर दाखवायचं असेल तर इथं मी तो पहिलेच घेऊन टाकेल या पर्टिक्युलर पार्टला. त्यालाही ग्रुप बनवा. ऑफसेट 6 इंचाचा निघाला. ओके. सो लाईक दिस मी माझी एक जनरल टेंटेटिव्ह रूम बनवून घेतलेली आहे जशी मला हवी होती तशी. आफ्टर दिस आता ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये करणं ते वन बाय वन आपण बघूयात. पण ते बघत असताना पर्टिक्युलर मटेरियल प्रॉपर्टीज मी कशा अप्लाय करत आहे किंवा त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीजची काय सेटिंग करत आहे हे थोडंसं तुम्ही केअरफुली बघणं जास्त गरजेचं आहे. पहिलं जे काही सेशन होतं ते 2017 मध्ये आपण करत होतो. मी पर्टिक्युलरली आता 2013 मध्ये काम करत आहे स्केचअप 2013. सो जनरली बेसिकली थोड्याफार फक्त रेंडरिंग ऑप्शन्समध्ये फरक असतो. मटेरियल प्रॉपर्टीजमध्ये जसं मी आता तुम्हाला इथं दाखवणार आहे सेम किंवा त्यातही थोडाफार फरक फक्त असू शकतो. सो लेट अस स्टार्ट विथ द बेसिक थिंग्स. मला इथं पर्टिक्युलरली ग्रास जर दाखवायचं असेल तर मी बकेट्स म्हणजे कलरिंगमध्ये जाणार. अगेन सेम बकेट इथं दिसते तुम्हाला. बकेट तुम्ही बी बनवून पण जाऊ शकता. त्यानंतर इथं जे होमच्या बाजूचं एक टॅग दिसतोय तिथून तुम्हाला जो काही आयटम घ्यायचा आहे तो इथून तुम्ही घेऊ शकता. आपल्याला आता ग्राउंड कव्हरवर जायचं आहे किंवा तुम्ही व्हेजिटेशन म्हणजे ग्रास जर दाखवायचं असेल ते अशा प्रकारचे व्हेजिटेशन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके. सो इथं मी तो पर्टिक्युलरली व्हेजिटेशन इथं दाखवला आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय दाखवायचं आहे वन बाय वन आपण जाऊयात. या ठिकाणी पर्टिक्युलरली मी रूम मध्ये मला फ्लोरिंग दाखवायची आहे आणि जी मला हवी आहे ती फ्लोरिंग मला दाखवायची आहे. सो आय विल गो इन टू द मटेरियल, क्रिएट मटेरियल, add their name, room flooring. Okay, then select the picture whichever required for that particular flooring. या सर्व इमेजेस तुम्हाला पहिलेच तुमच्याकडे सेव्ह करून ठेवावं लागणार आहेत.
एक फोल्डरमध्ये, जेणेकरून तुम्हाला जिथंही त्या वापरायच्या आहेत, ज्या पर्टिक्युलर टाईपची तुम्हाला फ्लोरिंग वापरायची आहे तिची इमेज तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्याच्यातून तो तुम्ही वापरायचा आहे. त्याला ओके म्हणा. इथं जर तुम्ही बघितलं तर आता तुमच्याकडं मटेरियल तयार झालेलं आहे. इथं जाऊन तुम्ही बकेटने एंटर करू शकता. जर तुम्हाला हवा असेल तर याची साईजेस सुद्धा बदलू शकतात. इनबिल्ट 2 फीट बाय 2 फीटचं तुम्हाला साईज जी काही आहे ती इथं दिलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी पर्टिक्युलरली याची साईजही चेंज करता येईल. चेक करायची असेल तर 2 फीट बाय 2 फीटच ती दिसत आहे का, आपण बघू शकतो. येस, इट्स क्वाईट ऑब्वियस 2 फीट बाय 2 फीट ॲक्युरेट ती दिसत आहे. सो डझंट मॅटर. आता मला जर सपोज याच्यामध्ये पर्टिक्युलरली चेक करायचं असेल जे काही मला मटेरियलची क्वालिटी अप्लाय केलेली होती ती आहे किंवा नाही, कारण याच्यात ग्लॉसीनेस मला आला पाहिजे, राईट. सो व्हॉट आय विल डू, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण रेंडरिंग करत असतो आणि आपल्याला एखादं लोकेशन दिसण्यासाठी प्रॉपरली जर भेटत असेल तर तुम्हाला एक पर्टिक्युलर सेटिंग इथं करायची आहे. तो पर्टिक्युलर व्ह्यू सेट करा. व्ह्यूमध्ये जा. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर ॲनिमेशन दिसेल आणि ॲड सीन म्हणा. ते ॲड सीन केल्यानंतर इथं सीन नंबर तुम्हाला दिसेल. आता बघा, मी याला रोटेट जरी केलं, म्हणजे कोणत्याही पोझिशनला गेलो, पण मला ती जर सीन पाहिजे असेल किंवा तो व्ह्यू पाहिजे असेल तर त्या व्ह्यूला आपण ऑटोमॅटिकली इथं येऊन जाणार आहोत. आता यामध्ये जर रेंडरिंग मला करायची असेल तर मी एफ जे आहे ते रेंडरिंगचं ऑप्शन क्लिक करतो आणि रेंडर चेक करतो. ओके, सो आपण बघूयात रेंडरिंग होत आहे. काय व्ह्यू आपल्याला एक्झॅक्टली येतोय ते आपण इथं बघूयात. ग्रास आपण दाखवलेला होता. सो ग्रास मला इथं दिसत आहे आता खाली. या ग्रासची साईज तुम्हाला जर बदलायची असेल किंवा याच्यामध्ये हाईट किंवा जे आपण 3D टाईप दिसला पाहिजे असेल तर त्यासाठी काही सेटिंग्स आहेत त्या पण आपण बघणार आहोत. यामध्ये महत्त्वाची अजून एक गोष्ट रेंडरिंग होत असताना आपण बघूयात की इथं जे काही साईज दिलेली आहे पिक्सल साईज, तर ही सुद्धा आपल्याला फ्रेम साईज बदलता येते, जेणेकरून जर क्वालिटी अजून तुम्हाला ॲडिशनल पाहिजे असेल तर त्या केसमध्ये आपण ती ॲडिशनल वाढवू शकतो. त्यानंतर जो काही लाईट इफेक्ट आहे, आता जेवढा लाईट इथं दिसतोय आपल्याला तो जर बदलायचा असेल तोही आपल्याला बदलता येतो. आपण हा व्ह्यू बघा आणि अजून एक तुम्हाला व्ह्यू मी दाखवतो आहोत. या इथे जे आहे ते लाईट्स कमी करा इथून पूर्ण. याला सेव्ह ॲज करा, ॲड म्हणा, याला सेकंड सीन ॲड करा, जेणेकरून टाईम चेंज होईल. कारण तुम्ही इथं जर केलं क्लिक, इथं भलेही तुम्ही बदललेला असेल पण सीन 1 वर क्लिक केलं तर तुमचा तोच परत टायमिंग किंवा तोच महिना इथे येणार आहे. सो दॅट्स वाय व्हेनेवर यू चेंज एनी ऑफ द सेटिंग्स क्रिएट अनदर सीन, जरी व्ह्यू तोच ठेवायचा असेल तरी सुद्धा टायमिंग चेंज केल्यानंतर सीन बदलायचं लक्षात ठेवा. ओके, सो मी आता काय करतो इथं पर्टिक्युलरली मला जो काही पार्ट चेक करायचा आहे, म्हणजे याच्यात आपण बघितलं अर्धाच पार्ट करतो, म्हणजे तुम्हाला कम्पेअर करण्यासाठी ते जरा बरं राहील. ओके, आता तुम्ही या पर्टिक्युलर व्ह्यू मध्ये जर बघितलं तर लाईट इफेक्टमध्ये फरक झालेला तुम्हाला आढळून येईल. हा जास्त म्हणजे दुपारच्या टायमिंगला असलेला जो काही आपल्याला ऊन पडलेला असतो त्यावेळेस कसा शेड येतो तो हा पर्टिक्युलर टाईप आहे. इथेही तुम्ही जर बघितलं तर पर्टिक्युलर या रूममध्येही फरक दिसेल तुम्हाला. इथे थोडंसं डार्क झालेलं आहे, इथे थोडंसं फेंट आहे. आणि ग्रासमध्ये जरी बघितलं तर इथं ग्रीन कलर थोडा वाढलेला आहे कारण की लाईट इफेक्ट चेंज झालेला आहे. ओके, सो दिस विल बी द बेसिक डिफरन्स इन दिस पर्टिक्युलर केस. ओके, सो यामध्ये हा झाला आपल्याला सीन सिलेक्शन. पर्टिक्युलरली टाइम झोन जर सिलेक्ट करायचं असेल तर इथून तुम्ही टाइम झोन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मटेरियलची प्रॉपर्टी जी काही आहे, आता आपण बघूयात की मला सपोज अजून एक महत्त्वाची गोष्ट, रेंडरिंग करत असताना जर मला आय व्ह्यूनी बघितल्यानंतर कसं दिसेल ते जर बघायचं असेल तर तुम्ही इथे हा जो पर्सनचा इथं पर्टिक्युलरली तुम्हाला सिम्बॉल दिसत आहे किंवा टूल दिसत आहे, तो तुम्हाला जिथून व्ह्यू पाहिजे असेल तिथे तुम्ही जा. सपोज मला इथे रूममध्ये उभा राहिल्यावर कसं दिसेल बघायचं असेल तर गो ऑन, क्लिक ऑन दॅट. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय हाईट सुद्धा विचारतो, तोही तुम्ही इथं मेन्शन करून एंटर करू शकता. सो त्या पर्टिक्युलर लोकेशनवरून कशी रूम दिसणार आहे हे आपल्याला कळेल. सो मी सीन ॲड करतो इथे. ओके, नाव इथे या पर्टिक्युलर रूम्सला आपण कलर्स देऊयात काही, जेणेकरून आपल्याला थोडं जे काही रेंडरिंग आपल्याला चेक करायची आहे ती चेक करण्यासाठी थोडंसं फायदा होईल. ओके, then this one. Okay, so likewise I have given some of the materials to this particular things.
पाहिजे असेल तर वरच्या जो काही आपली सिलिंग आहे त्या सिलिंगला व्हाईट कलर आपण देऊन टाकूया. व्हाईट, सॉरी. ओके. सो जे काही प्रॉपर्टीज आपल्याला द्यायच्या होत्या त्या सर्व प्रॉपर्टीज आपण देऊन टाकलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर समजा याच्यात ग्लॉसीनेस मला जर पाहिजे असेल तर तुम्हाला एकदा पहिले जनरल व्ह्यू कसा येणार आहे तो आपण एक बघूयात आणि त्याच्यानंतर आपण मग ठरवूयात. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, या दोन गोष्टी ज्या आहेत, हा जर समजा आपण रिजन रेंडर सिलेक्ट केला तर जेवढा पार्ट तुम्हाला रेंडर करून बघायचा आहे तेवढाच फक्त पार्ट दाखवणार आहे. आणि हा जर क्लोज केला असेल तर पूर्ण फ्रेम बफर जी काही आहे ती तुमची रेंडरिंग होणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी हा रेंडर रिजन कट केलेला असल्यामुळे या पर्टिक्युलर ठिकाणी पूर्ण स्क्रीन जी काही आहे ती रेंडर होत आहे. ॲज आपण रूम मधून पर्टिक्युलरली व्ह्यू घेत आहे त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर रूम मध्ये उभं राहिल्यानंतर कसं दिसणार आहे तो व्ह्यू तुम्हाला पूर्ण दिसत आहे. सो एकदा रेंडर झाल्यानंतर आपण बघूयात की याच्यातल्या क्वालिटीज आपल्याला काय काय बदलता येतील जेणेकरून मटेरियल प्रॉपर्टीज कशा अप्लाय कराव्यात आणि व्ह्यू चांगला कसा येईल हे कशी काळजी घ्यावी या पर्टिक्युलर गोष्टीचा आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत. सो रेंडर झाल्यानंतर ही एक इमेज हवं तर मी सेव्ह करून घेणार आहे तुम्हाला कम्पॅरिझन करण्यासाठी. आणि अजून आपण जे काही सेटिंग करणार आहोत त्या सेटिंग झाल्यानंतरच्या काही इमेजेस आपण आपल्याकडे ठेवणार आहोत. सो ओके, मी आपलं जे काही फोल्डर आहे ऑनलाईन कोर्सेसचं त्यामध्ये मी हा डेटा सेव्ह करतो. ओके, इथं पण जेव्हाही तुम्ही पर्टिक्युलरली ही गोष्ट सेव्ह करणार आहात इथून सेव्ह करता येते तुम्हाला जी काही इमेज तुमची बफर होत आहे ती सेव्ह करताना इथं तुम्हाला तो विचारतो की पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स सिस्टीम मध्ये पाहिजे की जेपीजी मध्ये पाहिजे. ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तो फॉर्मॅट येस म्हणा, त्याला ओके करा. मी क्लोज करतो याला. आता आपण बघूयात वन बाय वन ही मटेरियलची प्रॉपर्टीज काय काय इथं आपण दिलेली आहे आणि ती आपण मटेरियलची प्रॉपर्टीज चेक करून त्यांच्या काही प्रॉपर्टीज बदलणार आहोत. ओके, मी फ्लोरिंग सिलेक्ट केली. गो ऑन दिस पर्टिक्युलर मटेरियल्स. मटेरियल गेल्यानंतर तुम्ही बघताल जो मटेरियल मी इथं सिलेक्ट केलेला होता तुम्हाला इथं त्याचा प्रिव्ह्यू दिसत आहे. इथे गेल्यानंतर त्याला राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर क्रिएट लेअर म्हणा आणि त्याला रिफ्लेक्शन असं म्हणा. तुम्हाला इथे बघा आता काही बदल दिसेल. ओके, तो ग्लॉसीनेस इथं डेव्हलप झालेला ताबडतोब तुम्हाला दिसतो. तुम्हाला हा ग्लॉसीनेस किंवा रिफ्लेक्शन वाढवायचं असेल तर तुम्ही इथून वाढवू शकता. भरपूर ग्लॉसीनेस म्हणजे आउटरचाच इमेज पूर्ण दिसतो याच्यामध्ये, किंवा तुम्ही याला कमी करू शकता ग्लॉसीनेस. जस्ट म्हणजे तुम्ही डिपेंड ऑन युअर लोकेशन्स कुठं तुम्ही याला अप्लाय करतायत किंवा कोणतं मटेरियल तुम्ही इथं पर्टिक्युलर टाकत आहात. सो डिपेंड्स ऑन दॅट दिस पर्टिक्युलर थिंग इज इम्पॉर्टंट. सो मी पर्टिक्युलर फ्लोरिंग आहे तर ग्लॉसीनेस थोडा जास्त असला पाहिजे. सो मी 0.85 याला ठेवतो. ओके, म्हणजे ग्लॉसीनेस पण आहे, जास्त पण इफेक्ट त्याचा जाणवणार नाही. त्यानंतर पर्टिक्युलरली याला थोडासा ग्लॉसीनेस आपण देऊयात, कारण की जेव्हाही आपण बघूयात पर्टिक्युलरली जो काही मटेरियल आपण वापरत आहोत त्यालाही थोड्याफार प्रमाणामध्ये ग्लॉसीनेस जर असला तर त्याची इफेक्ट थोडासा चांगला आपल्याला दिसणार आहे. दॅट्स वाय आय एम पुटिंग दिस पर्टिक्युलर थिंग. सो 0.5 आपण याला घेऊयात. ओके, सो नॉर्मल ग्लॉसीनेस, किंवा अजून तुम्हाला कमी करायचं असेल तुम्ही कमी करू शकता. 0.3 करा म्हणजे नॉर्मल काहीतरी ग्लॉसीनेस राहील. किंवा आपण एकदा सेट केल्यानंतर बघूही शकतो की काय ग्लॉसीनेस आपल्याला किती पाहिजे, जास्त झालाय किंवा कमी झालाय. सो मी याला सेव्ह ॲज करतो आणि आता आपण बघूयात की रेंडरिंग याची पर्टिक्युलरली कशा प्रकारे इथं होणार आहे. सेम पर्टिक्युलर व्ह्यू आहे, फक्त त्याच्यामध्ये आता मी दोन मटेरियलमध्ये प्रॉपर्टीजमध्ये फरक केलेला आहे. एक आहे की जो काही फ्लोरिंग आहे त्याचं ग्लॉसीनेस वाढवला आहे, रिफ्लेक्शन प्रॉपर्टी वाढवली आहे. आणि दुसरा जो बॅक कलर होता आपला त्या कलरमध्येही सुद्धा थोडंसं काही फरक केलेला आहे. तर त्या फरकमुळं काय आपल्या ड्रॉइंगमध्ये बदल होतो ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जो काही वर्क आपण करत आहोत त्या वर्कमध्ये काही फरक पडतोय का, किंवा त्याची क्वालिटी काही अजून छान दिसते का, जेणेकरून तुम्हाला सेटिंग करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करणं जास्त फायद्याचं राहील. ओके,
ओके, मी याला सेव्ह करतो आणि परत आपण याला बघूयात. पर्टिक्युलरली दोन्हीला कम्पेअर करून आपण बघणार आहोत. ओके, सो या पर्टिक्युलर स्टेजमध्ये आपण दोन गोष्टी घेतल्या. आता आपल्याला फॉर एक्झाम्पल जर समजा पर्टिक्युलरली बाहेरून येणारा लाईट्स जो काही इफेक्ट आहे तो इथे पर्टिक्युलरली बंद करायचा आहे. मला इथे लाईट पर्टिक्युलरली दाखवायचा असेल तर मी एक काम करतो, 6 feet by 2 inches इथे एक पर्टिक्युलरली component. Okay. Okay. B. New color glass. ओके, परत मी याच्या मटेरियल मध्ये जाईल. मटेरियल मध्ये जाऊन ऍड रिफ्लेक्शन. आता ग्लास आहे म्हणल्यानंतर ऑब्विसली रिफ्लेक्शन याच्यामध्ये थोडं जास्त असलं तरी चालेल, 2 पर्यंत असलं तरी चालेल, डझंट मॅटर. आणि ट्रान्सपरन्सी जी काही आहे ती जर तुम्ही बघितली तर ट्रान्सपरन्सी त्याला जास्तच ठेवूयात आपण, किंवा थोडी नॉर्मल कमी केली तरी चालेल, कारण की बाहेरचा उजेड आपल्याला जास्त मध्ये येऊ द्यायचा नाही. या ठिकाणी एक मी बॅरियर तयार करून टाकतो, जेणेकरून जो काही व्ह्यू आपल्याला पाहिजे त्यामध्ये आपण आता काही इफेक्ट्स टाकणार आहोत. ते इफेक्ट्स कसे टाकायचे आपण बघूया. इथे लाईट आहे, सो आय विल टेक लाईट. राईट क्लिक करा, व्हिडिओ स्केचअप मध्ये एडिट लाईट मध्ये जा. इथे गेल्यानंतर तुम्हाला कशामध्ये लाईट्स पाहिजे ते तुम्ही इथे टाकू शकता. वॅट मध्ये पाहिजे असेल तर वॅट मध्ये टाका. 20 वॅटचा आपण लाईट आहे असं कन्सिडर करूया. सेव्ह इट, सरेंडर. एक एक पर्टिक्युलर स्टेप्स मध्ये आपण जसं की चेंजेस करत आहोत, तर त्या चेंजेस केल्यानंतर आपल्याला काय पर्टिक्युलर फरक पडतो रेंडरिंग मध्ये हे आपण इथं पर्टिक्युलरली बघणार आहोत. बघा, आता जे काही पहिल्या 2 इमेजेस होत्या त्या 2 इमेजेस आणि आता जी काही इमेजेस आपण बघणार आहोत यामध्ये काय पर्टिक्युलर फरक येतो हा आपण बेसिकली बघूयात. कारण की पहिल्या दोन्ही इमेजमध्ये जर आपण बघितलं तर विंडो आणि डोर या दोघांमधून पण सनरेज येण्यासाठी काही चान्सेस होते, किंवा बाहेरचा जो काही इफेक्ट होता तो येण्यासाठी ऑप्शन होता. आता आपण काय केलं आहे की ते दोन्हीही जे काही कॉम्बिनेशन्स आहेत ते क्लोज केलेले आहेत, जेणेकरून तुमच्या सनराईजला रूममध्ये येण्यासाठी पॉसिबिलिटी कमी आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी काय केलं, इथं ॲडिशनल एक जे काही ट्यूबलाईट्स आपण म्हणतो किंवा फ्लॅट लाईट टाईपचा जो काही पार्ट आहे तो इथं आपण ॲड केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता बाहेरून येणारा लाईट आपण बंद केल्यामुळे इथं पर्टिक्युलरली मधला जो काही लाईट आहे तोच फक्त प्रकाश इथं दिसतोय. आता याची इफेक्ट्स जर आपण बघितलं तर अजूनही अंधार दिसतोय, अँड दॅट्स वाय मला हा पर्टिक्युलर जो काही आहे याची इंटेन्सिटी इथं वाढवावं लागणार आहे. सो आय विल जस्ट क्लिक ऑन, गो ऑन दॅट पर्टिक्युलर लाईट, राईट क्लिक, व्हेरी फॉर स्केचअप, एडिट लाईट, याच्यामध्ये जाऊन याला 200 मी करतो. तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम काम करत असताल कोणत्याही याच्यावर, तर तुम्हाला सेटिंग सर्व बसवत असताना काय पर्टिक्युलर इंटेन्सिटी टाकल्यानंतर त्याचा इफेक्ट किती येणार आहे या पर्टिक्युलर गोष्टींचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला थोडासा नक्कीच टाइम लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादी व्हॅल्यू मी सांगितली आणि तुम्ही तीच एंटर केली आणि तुम्हाला त्याच्यात लुक भारी येईल याचे चान्सेस थोडे कमी आहेत. कारण की पर्टिक्युलर कलर, त्याचा ब्राईटनेस, त्याचा व्ह्यू या सर्व गोष्टींवर डिपेंडंट आहे की तुमचा लुक कसा दिसणार आहे, त्याची इंटेन्सिटी काय असली पाहिजे. आणि तुम्ही एक सेटमध्ये जर तुमच्या लक्षात आलं की पर्टिक्युलर इंटेन्सिटीला एवढा डार्कनेस किंवा एवढा ब्राईटनेस मला दिसणार आहे, सो त्यानंतर तुम्ही तो पर्टिक्युलर ब्राईटनेस वापरू शकतात. आणि ट्रायल अँड एरर बेसिसवर पर्टिक्युलरली जे काही गोष्टी तुम्हाला मी आता सांगत आहे इथे ते तुम्ही इथं वापरू शकता. ओके, सो जस्ट लुक ॲट दिस पर्टिक्युलर थिंग. तुम्ही जर बघितलं आता तर लाईटचा अजून थोडासा प्रकाश वाढलेला आहे, बट आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दिस लाईट. मी याच्यामध्ये अजून एक काम करतो, या पर्टिक्युलर लाईटला 10 फीट या साईडला आणि याही साईडला 10 फीट, म्हणजे आपण जो काही लाईट आहे 2 कॉर्नरला 2 लाईट्स लावले असं कन्सिडर करूयात आणि परत रेंडरिंग करूयात. आता बघा, ऑटोमॅटिकली लाईटचा इफेक्ट जो काही आहे तो लाईटचा इफेक्ट तुम्हाला
रूममध्ये ताबडतोब लक्षात येईल की तुम्हाला लाईट्स ब्राईटर थोडीशी रूम होत चाललेली तुम्हाला दिसेल. इंटेन्सिटी तुम्ही जर वाढवलीत तेवढ्या इंटेन्सिटीचा तो लाईट तुम्हाला इथं दिसणार आहे. ऑब्व्हियसली तुम्ही व्ह्यू जिथून तुम्हाला घ्यायचा आहे तिथून तुम्ही त्याचा व्ह्यू घेऊ शकतात. एक एक आयटम्स तुम्हाला जर टाकायचे असेल त्यामध्ये तुम्ही ते आयटम्सही टाकू शकतात, डझंट मॅटर. आपण एक विंडोही बॅक एंडला टाकणार आहोत आता चेक करण्यासाठी, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाहेरचा व्ह्यू सुद्धा कसा बनवायचा असतो किंवा तो कसा दिसणार आहे दिसताना. ओके, सो दिस इज द रेंडरिंग गोइंग ऑन. ओके, तुम्ही बघतायत म्हणजे क्वालिटी हळूहळू मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसत असेल की रेंडरिंग करत असताना एक एक आयटम आपण त्याच्यामध्ये ऍड करत चाललोय किंवा प्रॉपर्टी ऍड करत चाललोय आणि वन बाय वन दिस पर्टिक्युलर प्रॉपर्टी इज इन्क्रीजिंग द व्ह्यू ऑफ युअर पर्टिक्युलर थिंग, राईट. सो मी हा सेव्ह करून घेतलाय कम्पॅरिझनसाठी. आता आपण एकदा कम्पॅरिझन करून घेऊयात जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कसं चेंजेस इथे होत चालले आहेत. ओके, हा सर्वात पहिला व्ह्यू होता. त्यानंतरचा दुसरा व्ह्यू, हा फर्स्ट व्ह्यू, सेकंड व्ह्यू, थर्ड व्ह्यू जेव्हा लाईट ऍड केले. बघा तुम्ही म्हणजे इथं लक्षात घेऊ शकतात या बॉटम पार्टला जर मी इथं व्ह्यू केलं तर या ठिकाणी आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा पूर्ण डार्कर पार्ट होता इथे आणि हा सुद्धा दिसत नव्हता प्रॉपरली कलर. आणि आता जर तुम्ही इथं बघितलं तर लगेच कलर तुम्हाला इथं बदललेला दिसेल. यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर कलर कॉम्बिनेशन जे आहेत पर्टिक्युलरली या आयटम्सचे किंवा शेड ऑफ दिस पर्टिक्युलर रेज ते सुद्धा आपल्याला इथे बदलता येतात. पाहिजे तर मी इथं एलाव घेतो, याला इंटेन्सिटी थोडी वाढवूया त्याची. मेक इट इन्स्टेड ऑफ 200 300. ओके, सो लाईक दिस यू कॅन चेंज द थिंग्स वॉट एव्हर यू रिक्वायर. इथे मी एक काम करतो, एक पर्टिक्युलर विंडो या ठिकाणी आपण टाकूया. ओके, सो अशा प्रकारे जे काही आपण व्ह्यूज आहेत ते पर्टिक्युलरली रेंडरिंगसाठी सेट करू शकतो. म्हणजे जसं मी तुम्हाला आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये दाखवलंय, फ्लोरिंग असेल, कलर ऑफ दी वॉल्स असेल, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करता येतात. आता इथं तुम्ही बघितलं तर रिफ्लेक्शनचा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला या पर्टिक्युलर व्ह्यूमध्ये बघायला भेटणार आहे. आपण बघूयात एकदा पूर्ण रेंडरिंग झाल्यानंतर व्ह्यू कसा मला दिसतोय, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की व्ह्यूजमध्ये फरक कसा होत चाललाय. आता म्हणजे नॅचरल गोष्टी ज्या आहेत, आपण जे म्हणतो की आपण एखाद्या पर्टिक्युलर रूममध्ये बसल्यानंतर काय काय गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्या कशा दिसतात किंवा कशा व्ह्यूज आपल्याला दिसतो त्या ठिकाणी, तर तो व्ह्यू तुम्ही इथं बघू शकतात की आपल्याला पर्टिक्युलर कंटेंट कसा दिसत आहे. ओके, सो इथं तुम्ही बघितलं तर या पर्टिक्युलर विंडोचं रिफ्लेक्शन तुम्हाला या फ्लोरिंगमध्ये दिसत आहे. हा पर्टिक्युलर जो काही लाईट आहे तो सुद्धा इथं रिफ्लेक्ट होऊन दिसत आहे. हा जो लाईट आहे तो सुद्धा इथं रिफ्लेक्ट झालेला दिसतोय.
म्हणजे नॅचरल जसं आपण एखादा पर्टिक्युलर घरामध्ये गेल्यानंतर किंवा रूममध्ये गेल्यानंतर अम्युनिटीज आपल्याला तिथं दिसत असतात. सो सेम लाईक द थिंग्स यू आर गोइंग टू सी ॲट दिस पर्टिक्युलर लोकेशन. ओके, मी याला सेव्ह करतो. आणि एक आपण अजून एक काम करूयात की या व्ह्यू मधून आपल्याला बाहेरच्या साईडला ट्रान्सपरन्सी असल्यामुळे आतून बाहेरचं दिसतं या ठिकाणी, राईट. सो त्यामुळं इथे जो काही आहे मी एक रेक्टँगल तयार करतो जेणेकरून माझा जो काही पर्टिक्युलर व्ह्यू आहे मधून बघत असताना तो चांगला दिसला पाहिजे. सो इम्पोर्ट वन इमेज, go on the location where you have kept all the things. So environment, okay. jpg फाइल्स मला इथे द्यायचे आहेत. सो मेक इट jpg. ओके, मी इथे पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला घेत असताना कोणत्या पॅटर्न मध्ये तुम्हाला घ्यायचंय तो सुद्धा विचारला जातो. सो ॲज इट इज यू कॅन कन्सिडर इट. ओके, कम टू द शेप. आता तुम्ही बघितलं तर इथं मला बाहेरच्या साईडला पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर बाहेरचा जो काही सीन आहे तो इथं दिसत आहे, राईट. सो तुम्ही इथं मटेरियलची प्रॉपर्टी चेक करा, ट्रान्सपरन्सी तुम्ही ठेवलेली आहे का. येस, मटेरियलची ट्रान्सपरन्सी आहे. नाव अगेन रेंडर. आता तुम्ही म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप छोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये की तुम्हाला लॉजिक लावायचं आहे प्रत्येक गोष्टींना, की मला पर्टिक्युलर माझं काय लॉजिक लावून इथं पर्टिक्युलरली काम करता येणार आहे. पर्टिक्युलरली आपण तेवढाच फक्त पार्ट रेंडर करून बघूयात, बाकीच्या पार्टला चेक करण्यापेक्षा. आय विल चेक ओनली दिस पार्ट. जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये तर तुम्हाला इथं लक्षात येईल की लगेच तुम्हाला बाहेरचा सिनारिओ, म्हणजे जसं आपण विंडो मधून बाहेर बघत असताना बाहेरचा सीन आपल्याला दिसत असतो, तर तो सीन सुद्धा तुम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणाहून बाहेरचा दिसत आहे. फक्त एवढंच आहे की ज्या काही इमेजेस तुम्ही घेत आहेत यूज करण्यासाठी त्या HD क्वालिटीच्या इमेजेस जर ठेवल्या तर तो व्ह्यू थोडा अजून चांगला दिसेल. तुम्हाला इथे दिसू शकते, तुम्हाला बाहेरच्या सर्व गोष्टी इथं दिसत आहेत यामध्ये. आता याच्यामध्ये आपण बघूयात की अजून आयटम्स जे आपण बोलतो ते कसे कसे ऍड करता येतील आपल्याला. वन बाय वन मी आयटम्स या ठिकाणी आता ऍड करणार आहे. जसं मी तुम्हाला म्हणलो होतो काही गोष्टी आपल्याला लागत नसतील तर आपण हाईडही करू शकतो. सो आय विल हॅड दिस पर्टिक्युलर थिंग, कारण मला आता इथे काही कॉम्पोनंट्स ऍड करायचे आहे. तुम्ही विंडोमध्ये जातो, कॉम्पोनंट्स बनतो. जसं मी तुम्हाला सांगितलं 2013च्या फोल्डरमध्ये मी ऑलरेडी काही कॉम्पोनंट्स माझे सेव्ह करून ठेवलेले आहेत, जिथून मी माझे ते कॉम्पोनंट्स डायरेक्टली इथं इन्सर्ट करू शकतो. सो लेट्स चेक वेअर दॅट पर्टिक्युलर आयटम्स आर देअर. दीज आर इन होम components. Okay. सोफा सेट आपल्याला पाहिजे आहे. सो वी विल सर्च फॉर दी सोफा सेट वेअर इट इज. ओके, सो आय गॉट अँड सोफा सेट. आता तुम्ही इथं बघितलं तर मी याला जिथं मला प्लेस करायचं आहे मी इथे प्लेस करू शकतो याला. मी या ठिकाणी याला पर्टिक्युलरली या कॉर्नरला मी प्लेस करतो. 90 डिग्रीमध्ये मी रोटेट करेल. त्याला प्रॉपरली आपण प्लेस करूयात.
याची मिरर इमेज पाहिजे असेल तर आपण स्केलमध्ये जायचं आहे आणि -1 स्केल याला टाकायचे आहे. तुम्हाला याची मिरर इमेज ऑटोमॅटिकली भेटून जाईल दुसऱ्या एंडला. ओके, सो मी 2 पर्टिक्युलर अशा टाईपचे सोफा सेट इथं दाखवले आहेत. अजून काही आपल्याला जर वाटत असेल कॉम्पोनंटमध्ये आपण सेव्ह केलेलं इथं दाखवू शकतो, तर तुम्ही तो कंटेंट इथं घेऊ शकतात पर्टिक्युलरली. ओके, सो नथिंग इज दॅट. मला वाटतं की इथे 2 फ्रेम असाव्यात. सो मी इथे 12x18च्या 2 फ्रेम्स इथे टाकून देतो. नेटबुक रोटेट 90 डिग्री. कलरमध्ये ब्लॅक. ओके, सो मी इथं पर्टिक्युलरली एक फ्रेम ठेवलेली आहे. मी आता एक काम करतो, मला ज्या काही गोष्टी आवडतात त्यांचा एखादा पर्टिक्युलर फोटो टाकतो मी इथं. गुगल शिवाजी महाराजांचा फोटो टाकून पाहिजे तर शिवाजी महाराज इमेज. ओके, फॉर अन पर्टिक्युलरली मी तुम्हाला फक्त एक जनरल कन्सेप्ट म्हणजे आपण कशा तिथं वापरायचे आहे त्यासाठी पर्टिक्युलर मी तुम्हाला दाखवत आहे. ओके, सो परत इथं इम्पोर्टमध्ये आपण जाऊया. इम्पोर्ट डेस्कटॉप फोल्डर लोकेशन जे आहे त्या ठिकाणी जाऊया. इथं तो विचारतोय तुम्हाला काय म्हणून त्याला पर्टिक्युलरली पेस्ट करायचं आहे. सो यूज ॲज टेक्स्चर म्हणा. इम्पोर्ट रोटेट झाला. इम्पोर्ट बघूयात आपण काय झालं प्रॉब्लेम याच्यामध्ये. ओके, सो मी इथे फोटो ॲड केलेला आहे. आता फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी पर्टिक्युलरली स्पॉटलाईट पण असला पाहिजे, तर तुम्ही या पर्टिक्युलर ठिकाणावरून स्पॉटलाईट्स घेऊ शकतात. मी इथे स्पॉटलाईट दाखवतो, त्याची साईज छोटी करतो. हा फक्त लाईट दाखवणार आहे. तुम्हाला हवं तर याची जे काही ॲसेसरीज असते ते तुम्हाला इथून घ्यावे लागेल. ओके, सो मी लाईट घेतलाय, त्याची लोकेशन फिक्स करतो मला ज्या ठिकाणी पाहिजे आहे. राईट क्लिक करतो, एडिटमध्ये जातो, कलर सिलेक्ट करतो, पॉवर सिलेक्ट करतो याची. ओके,
कोणत्या टाईपचा लाईट पाहिजे आहे तो पण आपल्याला इथे डिसाईड करावं लागतं. तुम्हाला ते लाईट्स पण मी दाखवतो काय काय पॅटर्न असतात ते. मला माहिती असलेलं एक लाईट मी सिलेक्ट केलं ऑलरेडी. गो ऑन सीन नंबर 3 ना. एडिटमध्ये जा, अनहाईड, ऑल अनहाईड करा, कारण वरचा आपला हा फ्लोर इथे यायचा आहे. अनहाईड, ऑल. बहुतेक मिस्टेकने तो डिलीट झालेला आहे. मी तो ॲड करतो परत एकदा. नो प्रॉब्लेम, आपण ॲड करून टाकलाय. ओके, नाव रेंडर करूयात आता. कंप्लीट फ्रेम मला रेंडर करायची म्हणून मी कंप्लीट फ्रेमला रेंडर करतोय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे म्हणजे आपण एक एक गोष्टी आता ऍड करत चाललो आहे आणि त्याचा व्ह्यू जो काही आहे तो कसा एक्झॅक्टली बनतोय म्हणजे तुमच्या डोक्यात ज्या काही गोष्टी तुम्हाला रिप्रेझेंट करायच्या आहेत त्या अशा प्रकारे त्याच्यामध्ये इन्क्लूड करणे, त्यांची सेटिंग करणे आणि त्याचं प्रॉपरली जे काही एक्सपेक्टेड व्ह्यू आहे तो आला पाहिजे. त्यासाठी काय काय गोष्टींचं तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, पर्टिक्युलर सेटिंग्स करायचे आहेत ते तुमच्या लक्षात असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही ऑटोमॅटिकली अशा प्रकारच्या ज्या काही सेटिंग्स आहेत ते करून तुमचा व्ह्यू अजून पर्टिक्युलर चांगला करू शकतात. फोटो प्रॉपरली आलेला नाहीये, तो बघावा लागेल, थोडं काहीतरी सेटिंग मध्ये चूक झालेली त्याच्यात. ओके, तोपर्यंत मी तुम्हाला जे काही म्हणलो होतो की लाईट्स जो इफेक्ट असतो तो कसा आपल्याला देता येतो आणि त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर माझ्याकडे फाईल्स आहेत त्या जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल. त्या पर्टिक्युलरली लाईट्सचा जो काही इफेक्ट आहे याच्यामध्ये लाईट्सचे नंबर्स आहेत, कोणत्या नंबरचा कोणता लाईट आहे आणि याच्यामध्ये इफेक्ट्स तुम्हाला दिसते की पर्टिक्युलरली कोणत्या टाईपचा लाईट जर सिलेक्ट केला तर कशा प्रकारचे लाईट्स त्याचे तुम्हाला इथं पडणार आहेत आणि त्यानुसार तुम्ही मग त्याचं सिलेक्शन जे काही आहे ते तुम्ही पर्टिक्युलरली सिलेक्शन करू शकता. सो मी या ठिकाणी बघतो की माझा लाईटची इफेक्ट अजून मला हवी आहे, थोडं काहीतरी चेंजेस असले पाहिजे. ओके, मी अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये जर ज्या काही आपण सेव्ह केलेल्या फाईल्स आहेत त्या जर बघितल्या तर तुम्ही पर्टिक्युलरली ज्या फाईल्स आहेत त्यांची क्लॅरिटी जर बघितली तर ती क्लॅरिटी तेवढी तुम्हाला दिसणार नाही, कारण की प्रॉब्लेम त्याचा महत्त्वाचा काय आहे की जे काही आपण साईज सिलेक्ट केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही झूम इन करायला गेले की तुम्हाला ब्लर इथं दिसायला चालू होईल, क्लॅरिटी दिसणार नाही, बरोबर आहे. मग याच्यासाठी फ्रेमिंग साईज सुद्धा आपल्याला सिलेक्ट करणं अतिशय गरजेची असते. मग ती सिलेक्ट करत असताना हे जे काही एडिटर आहे आपलं ऑप्शन एडिटर आहे विरेचं त्याच्यावर ऑप्टवर जा. या ठिकाणी याची वाढवून घ्या. समजा मी 2048x1536 घेतोय आणि आता आपण बघूयात की रेंडरिंग मध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे. त्यापूर्वी मी याची पर्टिक्युलरली जी काही साईज आहे ती एक बदलणार आहे. लाईट फार कमी वाटत होता, सो अजून आपण याला डबल करूया 10,000. सीन 3 रोटेट. आता तुम्ही बघितलं तर या रेंडरिंगला टाइमही सुद्धा थोडा जास्त लागणार आहे, कारण याची जी काही पिक्सलची साईज आहे ती थोडी वाढलेली असणार आहे. अँड दॅट्स वाय तुम्ही जर बघितलं तर रेंडरिंगलाही टाइम जास्त घेणार आहे आणि विशेषतः क्लॅरिटी सुद्धा जी काही असणार आहे तो त्या पहिल्या व्ह्यू पेक्षाही अजून क्लॅरिटी याची बेस्ट असणार आहे. ओके, सो जस्ट वी विल चेक दिस पर्टिक्युलर थिंग ॲट दिस पर्टिक्युलर लोकेशन. आणि अशा प्रकारे मग तुम्ही ज्या काही इंटरनल रूम्स आहेत त्यांच्या डिझाईन्स आहेत, एलईडीज तुम्हाला काही दाखवायचे असतील तर ते सर्व तुम्ही याच्यामधून तुम्ही पर्टिक्युलरली दाखवू शकता. फोटो फ्रेममध्ये बरोबर बसलेला नाही महाराजांचा, तो फक्त आपण एक बघूयात अजून एकदा सेटिंग नेक्स्ट लेक्चरमध्ये.
आणि तुम्हाला तो फोटो फ्रेम्स पण कशा सिलेक्ट करायच्या आणि कशा त्या लावायच्या, त्याच्यातले त्याचे पर्टिक्युलरली जे काही आपण लाईट्स दाखवण्यासाठी जे ॲसेसरीज असतात लाईट्सच्या, त्याही कशा तिथं आणायच्या, त्याच्यात लाईट्स कशी फिट करायची, किंवा लाईट तिथून पडला आहे असं दिसलं पाहिजे असं कसं, म्हणजे कशा त्या सेटिंग्स आहेत किंवा कसं तो इन्सर्ट करायचा, हे सर्व गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. त्यापूर्वी हा एक जो काही व्हिडिओ आहे रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर थिंग, हाऊ टू क्रिएट द रेंडरिंग ऑप्शन इनसाइड, मला जे काही दाखवायचं आहे इंटेरियरसाठी, जे जे कोणी लोक इंटेरियर वर्कवर काम करत असतील त्यासाठी पर्टिक्युलरली हे टूल खूप उपयोगाचं आहे. आणि या व्हिडिओ थ्रू ते अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या काही ज्या गोष्टी आहेत त्याही तुम्ही याच्यामध्ये बनवू शकतात. इंटेरियरसाठी फर्निचर डिटेलिंग्स असतील, तुमच्या फॉल सिलिंग डिटेलिंग असतील, या सर्व प्रकारच्या डिटेलिंग तुम्ही यामध्ये दाखवू शकता. फक्त जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की तुम्हाला यामधल्या सेटिंग्स कळणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एकदा सेटिंग्स जर लक्षात आल्या सर्व गोष्टींच्या, की प्रॉपरली कुठं काय चेंजेस केल्याने माझ्या व्ह्यूमध्ये कुठं काय बदल येतो आहे आणि रिअलिस्टिक त्याला बनवण्यासाठी मला काय काय गोष्टींची गरज आहे, तर ॲटोमॅटिकली आय थिंक सो की तुम्हाला व्ह्यूज बनवण्याकरता किंवा तुमच्या क्वालिटी जी काही आपण एक्सपेक्ट करतो किंवा म्हणतो की क्वालिटी चांगली येण्याकरता तो भरपूर तुमच्या ॲड करू शकतो. अँड आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की जसं मी तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलंय की बफरिंगची जी काही फ्रेम आहे ती जेवढी साईज तुम्ही वाढवताल, आता तुम्ही बघता तिथं विरे फ्रेम बफर 50%च फक्त आपण ही इमेज घेतली, 25% आहे. ही जर बघितली तर 100% म्हणजे एवढी मोठी आहे. म्हणजे पिक्सलच्या ज्या काही साईजेस आहेत त्या पर्टिक्युलरली तुमच्या इथे आपण वाढवलेल्या आहेत. एक मिनिट, फक्त मी व्हिडिओची सेटिंग थोडी बदलतो माझ्या, कारण की लाईट गेलेली आहे या ठिकाणी, त्यामुळे जे काही ओके इट्स फाईन नाव. सो रेंडरिंग आपली चालूच आहे. जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की क्वालिटी जी काही आहे तुमच्या ड्रॉइंगची ती तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल की व्ह्यू जो काही आहे तो आता एक्सटेंड केल्यानंतर पण तो जो काही आपण म्हणतो ते ब्लर होतो आहे तो ब्लर होणार नाही. आणि क्लॅरिटी सुद्धा तुम्ही जर बघू शकतात की पहिल्या इमेजमध्ये आणि ह्या इमेजमध्ये काय फरक आहे, तर आपण ही सेव्ह केल्यानंतर त्या इमेजला आणि या इमेजला आपण कम्पेअर एकदा करणार आहोत आणि मग थांबणार आहोत. सो जस्ट गो थ्रू दिस. यानंतर काय जे ॲडिशन आहेत, या फोटो फ्रेमचं एक थोडंसं इथे सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे महाराजांचा फोटो व्यवस्थित दिसत नाहीये. सो तो सुद्धा मी ॲड करून तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. होप सो ज्या काही सेटिंग तुम्हाला आतापर्यंत सांगितल्यात किंवा हा जो काही व्हिडिओ हा जो काही व्ह्यू मी बनवला आहे तो व्ह्यू तुम्हाला नक्कीच लक्षात आला असेल की काय काय गोष्टींच्या मी सेटिंग इथे केलेल्या आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगत होतो की इंटेरियरच्या बाबतीत ज्यांना काही काम करायचं असेल, फॉल सिलिंग असेल, फर्निचर वर्क असेल, इंटरनल लाईट सिस्टीम असेल, जसं की LED लाईट्स आपण दाखवतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली तुम्ही या ठिकाणी दाखवू शकतात, जेणेकरून तुम्हाला हे दाखवत असताना प्रॉपरली जो आपण म्हणतो की रिअल टाईम व्ह्यू ज्याला म्हणतो आपण, तो रिअल टाईम व्ह्यू तुम्हाला इथे दाखवता येऊ शकतो. दॅट विल बी व्हेरी मच बेनिफिशियल. आणि त्याद्वारे तुम्ही प्रेझेंटेशन जे काय असेल, तर ऑब्व्हियसली जर इतक्या चांगल्या क्वालिटीची जर इमेज तुम्ही पर्टिक्युलरली जर दाखवणार असताल कोणत्याही क्लायंटला, तर इट्स क्वाईट ऑब्वियस दॅट की तुमचं वर्क एवढं फाईन बघितल्यानंतर तुमची जी काही पहिली मीटिंग आपण जसं म्हणतो की तुम्ही काम करत असताना जर जेवढं क्वालिटेटिव्हली तुम्ही वर्क किंवा फर्स्ट इम्प्रेशन असेल तुमचं, तेवढं बेनिफिट तुम्हाला जास्त राहील. अँड दॅट्स वाय आय से दॅट की मोर पर्टिक्युलरली what we can say that the more the time you give practicing on these particular softwares, the more effective drawing that you can develop. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या ड्रॉइंग्स तुमच्या इथे तयार होऊ शकतात, त्याच्यातून तुमच्या कामाची क्वालिटी कळू शकेल. आणि आता हा व्ह्यू बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली व्ह्यू रेडी झाल्यानंतर म्हणजे तो जो काही दिसत आहे मला, त्याच्यातल्या जे काही अम्युनिटीज मला दिसत आहेत त्या अम्युनिटीज किंवा त्याचा जो क्वालिटी जो दिसत आहे, म्हणजे जसं फ्लोरिंग मला रिअल टाईम फ्लोरिंग वाटत आहे की ॲक्च्युअल रेडी झालेल्या घराचा मी फोटो घेतलेला आहे असा त्या पर्टिक्युलर फोटोतून मला जर वाटत असेल, इट्स क्वाईट ऑब्वियस दॅट की ज्या कोणत्याही क्लायंटला मी जर हे रिप्रेझेंट करणार असेल तर त्याचा ऑब्व्हियसली फायदा मला जास्त होणार आहे.
मला वर्क सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. अँड दॅट्स वाय आय रिअली टेल यू, रादर जस्ट वॉचिंग द व्हिडिओ, गो ऑन प्रॅक्टिसिंग. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तरी पर्टिक्युलरली वाटतं की जेवढं प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करता तेवढं जास्त क्वालिटेटिव्ह वर्क तुमच्या म्हणजे आउटपुटमध्ये येणार आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आपण जस्ट हा व्ह्यू आपला होत आहे कम्प्लीट. हा व्ह्यू झाल्यानंतर आपण क्रॉस चेक पण करणार दोन्ही व्ह्यूज आणि दुसरा जो काही व्ह्यू आपला आहे. सो फ्रॉम दिस बोथ दी व्ह्यूज जे काही कम्पॅरिझन आहे, म्हणजे सेटिंग्स काही बदलल्यानंतर किती व्ह्यूमध्ये बदल होऊ शकतो आपल्याला, तो आपल्याला एक कम्पॅरिझन सुद्धा करायचा आहे, तो आपण करूया. आणि जे काही आजचं सेशन आहे ते या ठिकाणी थांबवणार आहोत आपण. होप आज जे काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर आयटम यू विल अंडरस्टँड. म्हणजे याच्यामध्ये बघा, खूप मिनिमम टायमामध्ये तुम्हाला मटेरियल प्रॉपर्टीज कशा अप्लाय करायच्या, कोणतं कॉम्पोनंट जर तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल तर ते कसं करायचं, लाईट इफेक्ट्स कसे टाकायचे, लाईटची सेटिंग कशी करायची, एखादी फ्रेम्स तुम्हाला एक्सपेक्टेड असेल तुम्हाला टाकायची आहे ती कशी टाकणार, ह्या सर्व गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहे. ओके, सो रेंडरिंग आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आपण याला सेव्ह करूयात. ओके, ऑन फोन नंबर अगेन वी आर गोइंग टू चेक दॅट व्हॉट काइंड ऑफ क्वालिटी दॅट वी हॅव गॉट इन दिस टू. फक्त हे 3 आणि 4 हे 2 आपण कम्पेअर करूयात. बघा तुम्ही म्हणजे बघू शकतात की किती ड्रास्टिक फरक क्वालिटीमध्ये याच्यात आणि याच्यात आहे. लाईटचा इफेक्ट जर तुम्ही बघितला तर लगेच तुमच्या लक्षात येतो या 2 मध्ये. येस, लॉसीनेस, लाईट इफेक्ट्स या सर्व गोष्टी चेंज झालेल्या आहेत. अँड दॅट्स वाय आय विल रिकमेंड दॅट दीज आर द सेटिंग्स दॅट यू शुड बी सपोज टू अंडरस्टँड. आणि त्याच्यातून तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमच्या क्वालिटी वर्क दिसेल. गोष्टींचे प्रॉब्लेम्स तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचे सोल्युशन्स तुमच्या लक्षात येणार नाही. अँड दॅट्स वाय आय विल रिकमेंड की तुम्ही याच्यावर काम करा जेणेकरून आपल्याला अजून जे काही डाऊट्स आहेत त्यावर क्लिअर करण्यासाठी चान्स भेटेल. सो ओके, आजचं जे काही सेशन आहे मी इथेच थांबवतो अबाउट दिस पर्टिक्युलर थिंग. एक्सटेन्शनमध्ये याच्यात आता काय काय ॲड करता येईल या रूममध्ये त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला तशा दाखवणारच आहोत. पण आजचं लेक्चर आपण इथंच थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.